हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 7 इंट्रोड्युसिंग 1 to 9 वर्कबुक सोल्युशन. इंट्रोड्युसिंग 1 to 9 वर्कबुक सोल्युशन. ऑलरेडी आपण हा लेसन टेक्स्चुअल लेसन पाहिलोय, तर आज आपण इथं वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. चला तर पाहून घ्या. नंबर 1 दिलेला आहे, तर नंबर 1 हा मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे काउंटिंग करून. कसं करून द्यायचं आहे काउंटिंग, तर हे ऑलरेडी आपण टेक्स्चुअल पाहिलेलं आहोत. तर इथं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे हाऊ मेनी फिंगर्स. काय विचारलेलं आहे? हाऊ मेनी फिंगर्स. तर काउंट करायला सांगायचं आहे मुलांना. तर देअर इज अ 1 फिंगर, देअर इज अ 1 फिंगर. त्यासारखंच हाऊ मेनी बॉल्स देअर आर, तर देअर आर 1 बॉल. अशा प्रकारे मुलांना क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि काउंटिंग करायला सांगायचं आहे. दॅट आफ्टर रीड, ट्रेस अँड राईट दिलेला आहे. 1 हा नंबर दिलेला आहे, ट्रेस करायला सांगितलेला आहे, लिहायला सांगितलेलं आहे. दॅट आफ्टर नंबर 2 दिलेला आहे. हाऊ मेनी फिंगर्स देअर आर, हाऊ मेनी फिंगर्स देअर आर, देअर आर 2 फिंगर्स, देअर आर 2 फिंगर्स. मुलांना काउंट करायला सांगायचं आणि आन्सर विचारायचं आहे. तर त्याप्रमाणेच हाऊ मेनी बॉल्स देअर आर, हाऊ मेनी बॉल्स देअर आर काउंटिंग करायला सांगायचे. 1 and 1 मेक अ 2, देअर आर 2 बॉल्स, देअर आर 2 बॉल्स. अशा प्रकारे काउंटिंग करून मुलांना ते आन्सर क्वेश्चन्स विचारायचे आहेत, आन्सर्स घ्यायचे आहेत. सेम जसं 1 ट्रेस करायला सांगितलेलं आहे, रीड, ट्रेस अँड राईट, तसंच 2 सुद्धा करायचं आहे. त्याचप्रमाणे नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7, नंबर 8, नंबर 9 हे सगळे काउंटिंग करायला लावायचे आहेत मुलांना आणि रीड, ट्रेस अँड राईट करायला सांगायचं आहे. याबद्दल जास्त डिटेल काही सांगू शकत नाही, कारण सगळे काउंटिंगचेच नंबर आहेत. हे सगळे काय आहेत? काउंटिंगचेच नंबर आहेत. आपण डायरेक्ट आता लेट अस डू कडे जाऊया. लेट अस डू काउंट द ॲनिमल्स अँड टिक द करेक्ट नंबर्स. काउंट द ॲनिमल्स अँड टिक द करेक्ट नंबर्स. खाली आपल्याला ॲनिमल्स दिलेले आहेत, तर ते ॲनिमल्स आपल्याला काउंट करायचे आहेत आणि त्यांच्या खाली काही नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबरच्या खाली आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट मार्क द्यायचा आहे, टिक करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. किती फर्स्ट पिक्चरमध्ये गोड दिलेले आहेत, किती गोड्स आहेत आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5, देअर आर 5 गोड्स, देअर आर 5 गोड्स. 5 नंबरवर आपण काय करून घेणार आहोत? इथं टिक करून घेणार आहोत. नेक्स्ट पिक्चरमध्ये झेब्राज आहेत, झेब्राज आहेत. किती झेब्राज आहेत? 2 झेब्राज आहेत. किती झेब्राज आहेत? 2 झेब्राज आहेत. तर 2 झेब्राजच्या समोर आपण काय करूया? इथं टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट 1 क्वेश्चन आहे काउंट द पिक्चर्स अँड इन सर्कल द करेक्ट नंबर. सेम मागचा जो क्वेश्चन होता टिकचा होता, तर इथं आपल्याला काय करायचं आहे? इन सर्कल करायचं आहे, सर्कल करायचं आहे, गोल करायचं आहे. किती पीपल्स आहेत किंवा किती ॲनिमल्स किंवा बर्ड्स आहेत ते काउंट करून तिथे आपल्याला सर्कल करायचं आहे. त्या नंबरला काय करायचं आहे? सर्कल. चला तर पाहू घ्या. फर्स्ट पिक्चरमध्ये मॅन दिलेले आहेत. किती मॅन्स आहेत आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7, देअर आर 7 मेन, देअर आर 7 मेन. 7 नंबरला आपण काय करून घेऊया? सर्कल करून घ्या. दॅट आफ्टर नेक्स्ट 1 आहे पॅरेट्स. किती पॅरेट्स आहेत काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6, देअर आर 6 पॅरेट्स, देअर आर 6 पॅरेट्स. 6 नंबरला काय करायचं आहे? इन सर्कल करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर लेट अस प्रॅक्टिस, लेट अस प्रॅक्टिस. तर आपल्याला खाली काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या ॲक्टिव्हिटी पाहून घेऊया. राईट द नंबर्स 1 to 9 इन सिरियल ऑर्डर्स. 1 to 9 इन सिरियल ऑर्डर्स. आपल्याला खाली काही पिक्चर दिलेलं आहे. वॉर्मचं पिक्चर आहे, तर सर्कल दिलेलं आहे त्या वॉर्मच्या. ईच सर्कलमध्ये आपल्याला सिरियल नंबर्स लिहायचे. सिरियली काय लिहायचे आहेत? नंबर्स लिहायचे. 1 आफ्टर काय येणार? 2, 2 आफ्टर काय येणार? 3, 3 आफ्टर 4, 4 5 6 7 8 9 ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला हे काय करायचं आहे? सिरियली लिहायचं आहे. काय करायचं आहे? सिरियली लिहायचं आहे. दॅट आफ्टर राईट द नंबर्स 1 to 9 इन रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स म्हणजेच उलटा. रिव्हर्स म्हणजेच काय? उलटा. म्हणजेच काय? आपण इथं वर काय केलं? 1 to 9 लिहिलं. आता इथं काय करायचं आहे? 9 to 1 लिहायचं. काय करायचं आहे? 9 to 1. 9 8 7 6
5 4 3 2 1 अशा प्रकारे आपल्याला इथं रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे कलर ॲज मेनी पिक्चर्स ॲज इंडिकेटेड. पहा, आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत तर ते पिक्चर्सला आपल्याला कलर करायचे आहेत. किती नंबर सांगितलेले आहेत तेवढेच नंबर्स इथं काय करायचे आहेत, आपल्याला कलर्स करायचे आहेत. पहा, बटरफ्लाय दिलेले आहेत. बटरफ्लाईज, किती बटरफ्लाईज कलर करायचे आहेत 6. किती बटरफ्लाईज कलर करायचे आहेत 6. तर 6 बटरफ्लाईजला आपण काय करून घ्यायचं आहे तर कलर करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 3 कार्सला कलर करायचे. किती 3 कार्सला कलर करायचे आहे. दॅट आफ्टर फ्लावर दिलेला आहे. 8 फ्लावर्सला आपल्याला काय करायचं आहे, कलर करून घ्यायचं. काय करायचं आहे, कलर करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॅच द नंबर्स अँड द डॉट्स. आपल्याला खाली नंबर्स पण दिलेले आहेत आणि डॉट्स पण दिलेले आहेत. त्या नंबरनुसार त्या डॉट्सला आपल्याला काय करायचं आहे तर मॅच द पेअर्स करून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे 1चं. 1 नंबर आणि 1 डॉटला इथं काय केलेलं आहे, मॅच करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यांना इथं काय करून घेऊया, काउंट करत 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 मॅच करून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे राईट नंबर्स अगेन्स्ट द नंबर नेम. आपल्याला खाली इनवर्ड्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, नंबर नेम्स म्हणजेच काय, इनवर्ड्स. नंबर नेम म्हणजेच काय, इनवर्ड्स दिलेले आहेत. त्या इनवर्ड्सला आपल्याला नंबर्समध्ये लिहायचे. काय करायचे आहेत, नंबर्समध्ये लिहायचे आहेत. एक्झाम्पल एक दिलेलं आहे TWO2. तर त्याला नंबरमध्ये आपण 2 इथं ऑलरेडी आपल्याला एक एक्झाम्पल इथं लिहून दाखवलेलं आहे. त्या प्रकारे खाली दिलेलं आहे SIX6. नंबरमध्ये आपल्याला 6 लिहायचं. त्याप्रमाणे 4 7 9 1 8 3 आणि 5 अशा प्रकारे राईट द नंबर अगेन्स्ट द नंबर नेम्स मध्ये आपण हे नंबर्स लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर आहे वर्ड वंडर. काय आहे, वर्ड वंडर आहे. प्रोजेक्ट सांगितलेला आहे काउंट द नंबर्स 1 to 9 इन युअर मदर टंग. तुम्ही घरी जी भाषा बोलता त्या भाषेमध्ये आपल्याला 1 to 9 हे नंबर्स काउंट करून दाखवा म्हटलेलं आहे. आणि खाली प्रोजेक्ट दिलेला आहे. तर त्या प्रोजेक्टमध्ये काय सांगितलेलं आहे आपण ते पाहून घेऊया. प्रिपेअर द 9 पेपर्स कार्ड विथ द नंबर 1 to 9 अँड प्रिपेअर 9 कार्ड्स विथ द पिक्चर्स रिप्रेझेंटिंग द नंबर्स 1 to 9. तर 9 पेपर कार्ड्स क्रिएट करा. 1 to 9 नंबरचे 9 पेपर कार्ड्स क्रिएट करा आणि दुसरे जे 9 कार्ड्स आहेत ते पिक्चर्सचे प्रिपेअर करा. म्हणजे पिक्चर एका कार्डवर 1 पिक्चर, एका कार्डवर 2 पिक्चर, 3 पिक्चर, असे 9 पिक्चरवाले असे 9 कार्ड्स तिथं क्रिएट करायला सांगितलेलं आहे. मिक्स ऑल द कार्ड्स टुगेदर. सगळे कार्ड मिक्स करायला सांगितलेलं आहे. नाऊ ड्रॉ अ कार्ड फ्रॉम द पाईल. मग त्या ढिगाऱ्यामधून एक कार्ड काढायला सांगितलेलं आहे. इफ द कार्ड शो द नंबर 6 देन फाइंड द कार्ड्स विथ द 6 पिक्चर. तर त्यामध्ये जर तुम्हाला 6 नंबरचं जर कार्ड भेटलं असेल तर तुम्ही 6 पिक्चरवालं कार्ड तिथं तुम्हाला शोधायचं आहे. कीप दिस पेअर असाइड. मग 6 नंबर आणि 6 पिक्चरचं कार्ड एका साईडला ठेवून टाकायचं पेअर. लाईकवाईज फाइंड ऑल पेअर्स ऑफ द नंबर्स अँड देअर मॅचिंग पिक्चर्स कार्ड. मग अशा प्रकारे सगळ्या नंबर्स आणि पिक्चर कार्ड्सला आपल्याला इथं काय करायचं आहे, पेअर्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत सगळे पिक्चर कार्ड्स आणि नंबर्स कार्ड्स मॅच होत नाही. स्टिक ऑल दिस पेअर्स ऑफ कार्ड्स इन ऑर्डर टू चार्ट पेपर. मग हे सगळे जे पेअर्स आहेत, नंबर कार्ड्स आणि पिक्चर कार्ड्स, हे चार्ट पेपर्सवर काय करायचं आहे, स्टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन आहे गेम्स. ड्रॉ स्माइल इफ द पिक्चर अँड द नंबर मॅच अँड ड्रॉ अनहॅपी इफ दे डू नॉट मॅच. तर खाली काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत आणि नंबर सुद्धा दिलेले आहेत. जर नंबर आणि पिक्चर जर करेक्ट असतील तर हॅप्पी स्माइली तिथं काढायचं आहे आणि नंबर्स आणि पिक्चर्स जर इनकरेक्ट असतील तर तिथं अनहॅप्पी सॅड फेस, सॅड स्माइली तिथं काढायचं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बटरफ्लायचं. 5 बटरफ्लाय आहे आणि 5 नंबर आहे. तर हे करेक्ट आहे म्हणून त्याच्यासमोर आलेलं आहे हॅप्पी स्माइली आलेला आहे. नेक्स्ट वन आहे ॲपल दिलेला आहे. काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 ॲपल्स आहे पण नंबर दिलेला आहे 7. 6 ॲपल्स आहेत पण नंबर आहे 7. तर त्याच्यासमोर काय येईल, सॅड फेस येईल. काय येईल, सॅड फेस आहे. दॅट आफ्टर आहे फ्लावर्स. फ्लावर्स किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7
8. तर 8 आहेत. फ्लावर्स किती आहेत? 8. नंबर सुद्धा काय आहे? 8. तर कुठलं स्माइली येईल? हॅपी स्माइली येईल, हॅपी फेस येईल. दॅट आफ्टर आहे बर्ड्स. बर्ड्स किती आहेत? काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. 7 बर्ड्स आहेत पण नंबर आहे 6. 7 बर्ड्स आहेत पण नंबर आहे 6. तर कुठला फेस येईल? अनहॅपी फेस येईल, सॅड फेस येईल. दॅट आफ्टर आईस्क्रीम दिलेलं आहे. किती आईस्क्रीम आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आईस्क्रीम आहे, नंबर सुद्धा 9 आहे. तर इथं हॅपी फेस येईल. तर आज अशा प्रकारे आपण लेसन नंबर 7 इंट्रोड्युसिंग 1 to 9 हा वर्कबुक सोल्युशन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.